नमस्कार. रे मनाच्या आजच्या भागात खूप स्वागत. आजच्या कवितेसाठी मी आत्ताच्या कंटेम्पररी पिरियडमधले असे एक कवी ज्यांनी मराठी साहित्य खूप धरून ठेवले आणि खूप मस्त पुढे नेत आहेत असे माझे खूप आवडते कवी संदीप खरे, त्यांची एक कविता सुपरमॅन ही कविता मी निवडलेली आहे. ही कविता वाचताना मला ती 3 ॲक्ट्समध्ये दिसते. पहिल्या ॲक्टमध्ये हा जो सुपरमॅन आहे त्याच्या अवतीभोवतीचे जे त्याचे फॅन्स आहेत सगळे, ते त्याचं खूप कौतुक करतात. त्याच्याबद्दल तो कसे स्टंट्स करतो भारी, तो कसं सगळ्यांना वाचवतो, सगळीकडे तो कसा असतो, हे सगळं खूप कौतुकानं किती भारी येतो हे सांगतायत. दुसऱ्या ॲक्टमध्ये ते लोक आता सगळे खूप लांब आहेत आणि हा सुपरमॅन एकटा कुठेतरी बसला आहे आणि खूप उदास झाला आहे. तो का उदास झाला आहे? कारण हे जे सगळे लोक आहेत कौतुक करणारे, ते काही महत्त्वाचे प्रश्न त्याला विचारतच नाहीत. म्हणजे कसे की तू जेवलायस का रे, आत्ता तुला कसं वाटतंय, तुला काही बोलायचं आहे का, तू कसा आहेस, हे प्रश्न त्याला कुणी विचारतच नाही. मग तिसऱ्या ॲक्टमध्ये हनुमान येतो सुपरमॅनला भेटायला आणि तो त्याला जवळ घेतो आणि म्हणतो की मला कळतंय काय होतंय सगळं तुझ्याबरोबर, पण तू नको काळजी करूस, मी आहे आणि लेट्स कीप मूव्हिंग ऑन, असा तो हनुमान सुपरमॅनला सांगतो. आणि कवितेच्या शेवटी जय हनुमान असा घोष होतो आणि ती कविता संपते. सायको ॲनालिटिकली जेव्हा मी ही कविता वाचते तेव्हा मला कसे लोक दिसतात की जे आपल्या अवतीभोवती असे खूप सुपरमॅन असतात, जेंडर स्पेसिफिक नाही, पण असे काही लोक असतात जे सगळं हँडल करत असतात, खूप स्ट्रॉंग असतात, खूप सॉर्टेड असतात, भक्कमपणे सगळं ते करत असतात. आणि आपण त्यांना एक तो टॅग लावून टाकतो की ती सॉर्टेड आहे, ती स्ट्रॉंग आहे, ती करेल हँडल, ती ठीक असेल, ती आपल्याला सगळं होईल मॅनेज तिच्याकडून, असं आपण त्या व्यक्तीला टॅग लावून देतो. पण मग कुठेतरी आपण हे विसरतो का की तेही शेवटी माणूसच आहेत, तेही शेवटी कुठेतरी दमत असतील, खचत असतील, डिमॉरलाइज होत असतील. त्यांचीही ही गरज असेल की त्यांना कुणीतरी जवळ घ्यावं, त्यांना कुठेतरी रडायला, व्यक्त व्हायला, ते स्ट्रॉंग नसायला स्पेस हवी. हे आपण विसरतो का? असं ह्या कवितेत आहे असं मला वाटतं. आणि ह्या निमित्तानं मला असं खूप आवर्जून सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की आपल्या अवतीभोवतीचे हे जे सुपरमॅन असतील, आज ह्या निमित्तानं आपण त्यांना फोन करून त्यांचे चिअर लीडर होऊयात. ते नेहमीच आपल्याला चिअर करतच असतात, तर आज आपण उलटं करून बघूयात असं ह्या कवितेतून मला सांगायचं आहे. आणि संदीप खरेंचे खूप धन्यवाद की असा विजडम ते आपल्याला नेहमीच देत असतात. थँक्यू आणि पुढच्या भागात भेटूच.